कोकणातल्या जागेवरनं महायुतीत शिमगा. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा डोळा. फेसबुक स्टेटस ठेवत शिंदे गटाचा भाजपला इशारा. नव्या वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी महायुतीत शिमगा सुरू झालाय. निमित्त ठरलंय ते रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा. शिवसेना भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याचं समजतंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. चव्हाणांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याचंही सूत्रांकडून समजतंय. भाजपच्या या तयारीमुळे शिंदे गट अस्वस्थ झालाय. शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत भाजपला खणखणीत इशारा दिलाय. आपल्याला रोखतंय कोण असं स्टेटस ठेवत सामंतांनी इशारा दिला. किरण सामंत हे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि याच मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेणाऱ्या किरण सामंत यांनी नंतर मात्र आपली तलवार म्यान केली आणि घुमजाव केला. रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळाली तर जोरात प्रचार करणार असं सामंत म्हणाले. रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन. दरम्यान महायुतीतल्या या शिमग्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तोंडसूक घेतलाय. हे घटनाबाह्य सरकार सुरू आहे, परंतु जेव्हा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा खरी कसोटी असेल. आणि त्या कसोटीमध्ये आपण जसं आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सांगितलं की त्यामध्ये ते दोघंही इच्छुक आहेत आणि तो जो संघर्ष आहे तो पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि हे इथंच नव्हे, अनेक हे जे गेलेत ना गद्दार, त्या सगळ्या गद्दारांना 99.99% उमेदवारी मिळणार नाही. रात दिलीच कुणाला तर कमळावर उभं राहा म्हणून सांगतील. त्यांना चिन्हावर उभं राहू देणार नाहीत. त्यांचं अस्तित्व या निवडणुकीवरून संपणार. महायुतीतली धुसफूस वरवर पाहता शांत झालेली असली तरी वादाची ठिणगी मात्र या निमित्तानं पडल्याची चर्चा आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडं महायुतीत ही कोकणातल्या जागेवरून शिमगा सुरू झाला आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. रत्नागिरीहून प्रणव पोवेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.